नमस्कार अविनाश. नमस्कार. आपण परत एकदा आपल्या करंट टॉपिक डिस्कस करायला भेटतोय. येस, कालच अण्णा बनसोडे आपले नवीन सभापती, डेप्युटी स्पीकर, उपसभापती यांनी एक बॉम्ब टाकलाय. त्यांचं म्हणणं आहे की अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील. तुझं काय म्हणणं आहे? अण्णा बनसोडे हसण्यासारखं आहे? अण्णा बनसोडेंचं तू स्वप्न हसला म्हणजे हसण्यासारखं आहे? अण्णा बनसोडेंचं स्वप्न साकार हो अशी आपली सदिच्छा आहे. परंतु प्रॅक्टिकली जर विचार केला तर भाजपचं फार मोठ्या प्रमाणात बहुमत आहे. भाजपचे 125 आमदार आहेत, अजित पवारांचे 41 आमदार आहेत, फडणवीस यांचे म्हणजे अण्णांनी पुढे सोडली. अण्णा बोलले ठीक आहे ना. अण्णा काय बोलले? अण्णा बनसोडे यांना प्रेमापोटी बोलले, अजितदादा प्रेमापोटी बोलले, बाकी काय नाही त्याच्यामध्ये. सिरियसली याची गरज नाही. पण एक आहे, अजित पवारांचं गेल्या अनेक वर्षाचं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न आहे. अजित पवार हे शरद पवार केव्हा मुख्यमंत्री होतील काय कोणाला वाटलं होतं का? शरद पवारांनी गडबड केली 78च्या ह्याच्यामध्ये आणि शरद पवार दागाफटका करून वसंतदादांना मुख्यमंत्री झाले. हे अगदी इतिहास आहे. वारंवार बोललं जातं की शरद पवारांनी दादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला वगैरे. ते इतिहास सोडून द्या. अजित पवार तसं काही करतील असं मला वाटत नाही, परंतु त्यांना मुख्यमंत्री व्हायचे. 5 वेळा उपमुख्यमंत्री झाले अजित पवार. त्यांनी उपमुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री कधी होणार? त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि बाकी सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं की अजित पवारने आता म्हणजे बोलण्यात, शरद पवारांना पण वाटतं की अजित पवारने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. परंतु शरद पवारांचा खरा जीव सुप्रिया सुळेकडे आहे. शरद पवारांना वारंवार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री करायची ही त्यांची इच्छा आहे, अंतिम इच्छा आहे अगदी, असं म्हटलं तरी हरकत नाही. पण म्हणजे याचाच अर्थ की बोलण्यासाठी बोलले अण्णा, आपल्या स्टेजवर आले लोकांना खुश करण्यासाठी, कार्यकर्त्यांना, त्यामुळे बोलले? त्याच्या मागे अजून काहीतरी आहे? अण्णा बनसोडे यांच्या बोलण्यामध्ये गर्भित अर्थ बरेच आहे. अण्णा बनसोडे म्हणजे त्याच्यामध्ये वेट आहे, तुला असं म्हणणं? वेट आहे म्हणजे अण्णा बनसोडेंचं स्वप्नपूर्ती अजित पवारांनी केली 100%. असं म्हणले अण्णा की माझी स्वप्नपूर्ती केली. मला राज्यमंत्री व्हायचं होतं, मला उपाध्यक्ष पद मिळालं, मी आता त्या पद्धतीने 5 वर्ष काम करणार वगैरे वगैरे. त्यांचा कारण नागरी सत्कार झाला पिंपरी चिंचवडमध्ये, जोरदार सत्कार झाला. परंतु त्यांनी बोलताना एक सांगितलं की अजित पवार लवकरच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत असं माझं स्वप्न आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत अजित पवारांना किती वेळा संधी आली होती परंतु ती हुकली. त्याचं कारण शरद पवार होते. आता सुद्धा म्हणजे मागच्या वेळेस एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, म्हणजे ज्यावेळेस शिवसेना फुटली त्याच्या आधी राष्ट्रवादी फुटणार होती, परंतु एकनाथ शिंदेने ती संधी घेतली ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपच्या बरोबरीने. नंतर अजित पवार सामील झाले. अजित पवार जर त्याच्या अगोदर भाजप बरोबर गेले असते तर कदाचित अजित पवार हे मुख्यमंत्री सुद्धा झाले असते. पण तुला असं वाटतं अजितदादा होणार आहे? हो, अजित पवार केपेबल आहेत. त्यांना ती संख्या मिळते की नाही माहित नाही. एकनाथ शिंदेचं काय होणार? ऐक ना, एकनाथ आता परिस्थिती कशी, शिवसेना नको, ठाकरेंची शिवसेना नको म्हणून शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं, ठाकरेंची शिवसेना खच्ची केली. शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा पुढे यायला नको म्हणून अजित पवारांना फोडलं, ती बरोबर घेतली. भाजपला त्यांचा मुख्यमंत्री आता त्यांनी केलेला आहे, परंतु तो आता सुद्धा त्रिशंकू अवस्था आहे. त्रिशंकू म्हणजे भाजपला ह्या दोघांनी जर पाठिंबा काढला तर भाजपची अवस्था काय? सरकार नाही येऊ शकत. एक तर एकनाथ शिंदे बरोबर पाहिजे, नाही तर अजित पवार बरोबर पाहिजे. आता एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं. ते म्हणतात की माझ्या चेहऱ्यावरती निवडणुका लढवल्यात, मला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं. म्हणून ते एकनाथ शिंदे गेल्या 3-4 महिने आपण पाहिलं शपथ घेतल्यापासून ते नाराज आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांचं महत्व भाजप वाढवत चाललेलं आहे. कदाचित पुढं असंही होऊ शकतं की शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा मध्ये आधी अजित पवारांना सुद्धा चान्स दिला जाऊ शकतो. आता परिस्थिती अशी आहे, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण ही चर्चा सुरू झाली. काल नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस संघाच्या नागपूर कार्यालयाला भेट दिली त्यावेळेस ती भेट यासाठी होती की नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात आहे, तर ती धोक्यात असल्यामुळे नरेंद्र मोदींनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली. आणि आता नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येते. दुसरा मराठी एक तरुण तडफदार चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुद्धा पुढे येते. योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी ही 3 नावं पंतप्रधान पदाच्या ह्याच्यातली मोदींचा वारस म्हणून चर्चेत येतात. पण त्यात पहिलं नाव येतं ते नितीन गडकरींचं. म्हणजे तुला असं म्हणायचं आणि कदाचित उद्या घाबरलेल्या अवस्थेत आहेत आहे ना, त्यामुळे धावत पळत आले नागपूरला. ती परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अण्णा बनसोडेंच्या बोलण्यातला तो गर्भित अर्थ सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे अण्णा बनसोडेंच्या बोलण्यामध्ये दम आहे, प्रश्न नाही. आता दादा मुख्यमंत्री होते. एक मी पाहिलं की अण्णा बनसोडे भाषणं कमी करतात. त्यांना भाषणं तितकी म्हणावी अशी भाषणं काही जमत नाहीत.
अगदी स्पष्टच आहे त्यांचं त्या बाबतीत हे नाही. परंतु ते बोलतात का एखादं वाक्य असतं ते दमदार आहे. हे कालचं जे बोलले त्याच्यामध्ये दम आहे. म्हणजे अजित पवारांना मुख्यमंत्री पदाला भाजप खेळी करू शकतं. एकनाथ शिंदेची जर जिरवायची असेल तर भाजप कदाचित काही सांगता येत नाही. जर देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये गेले तर दुसरा भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही आता. अशा वेळेस मराठा लॉबीला खुश करण्यासाठी म्हणून अजित पवारांना ते मुख्यमंत्री पदावर बसू शकतात. म्हणजे होऊ शकतं, राजकारणात काहीही होऊ शकतं. बरं, दुसरं असं होतं की अण्णा म्हटले की माझं स्वप्नपूर्ती झाली. अण्णा बनसोडेंची जर स्वप्नपूर्ती झाली तर बाकी दोन आमदारांचं काय झालं? स्वप्नभंग झालं? प्रेमभंग सारखं स्वप्नभंग का? त्यांचं काय झालं? महेश दादा तर तयार होते कोर्ट वगैरे. महेश दादांचं काय झालं? महेश दादा तयार होते. महेश दादा ऍक्च्युली महेश दादांना मंत्री करायचं होतं, ते तर काय केलं नाही भाजपने, त्यांना डावललं. बरोबर आहे. आधी लक्ष्मण भाऊंचा चान्स होता, लक्ष्मण भाऊ नाही आहेत. शंकर भाऊंचे तर काय आता यावेळेसच ते नवीनच झाले म्हणून त्यांचे काय क्लेम नाही आता. पण महेश दादाचा क्लेम होता, काय ना लगातार निवडून येतात 3-3 वेळेला, तरी पण डावललं गेलं. महेश दादांचं काय? नाही, आमदार महेश लांडगे यांना क्रीडा राज्यमंत्री करावं म्हणून त्यांची स्वतःची तयारी होती. त्या बाबतीमध्ये त्यांना करायला हवं होतं भाजपने. अजितदादांनी अण्णा बनसोडेंना डेप्युटी स्पीकर केला, डेप्युटी असेंब्लीचा उपाध्यक्ष केलेला आहे. पण अण्णा बनसोडे कधीच याच्या मागं, मला आठवत नाही की अण्णा बनसोडेंनी कधी एखादा प्रश्न उपस्थित केला, कधी चर्चेमध्ये भाग घेतला, कधी भाषण ठोकलं, कधी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबवले, तरी पण अजितदादांनी त्यांना डेप्युटी स्पीकर केला. म्हणजे कुठंच कशात काय नसताना माझा माणूस एवढी उंची म्हणून माझा हा पहिला इतिहास घडवला पिंपरी चिंचवडमध्ये. हे पण खरं आहे तेवढंच. नशीबवान अण्णा बनसोडे नशीबवान निघाले, पण तेवढंच दुर्दैवी महेश लांडगे निघाले. त्याच्याविषयी काय म्हणणार? नाही, माझा पहिल्यापासूनचा प्रश्न आहे. अण्णा बनसोडे यांनी गेल्या टर्म मध्ये म्हणजे दोन्ही आमदारकी झाली, तिसऱ्यांदा आमदारकी. आतापर्यंत विधानसभेमध्ये ना लक्षवेधी, ना प्रश्नोत्तर, ना कोणत्या चर्चेत सहभाग, फक्त उपस्थित राहणं, या पलीकडे त्यांनी कधीही भाग घेतलेला नाही चर्चेमध्ये. पण मला ऐकून तर घे पहिलं तू. विधानसभा उपाध्यक्षपदाची खुर्ची आतापर्यंत पाहिले गेले, आता अण्णा बनसोडे 20वे. अण्णा बनसोडेंच्या आधी झालेले उपाध्यक्ष जेवढे पाहिले आपण, तर प्रत्येक कुणी LLB झालेले, कुणी ग्रॅज्युएट आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टर आहे. आणि त्यांनी सभागृहामध्ये वारंवार वेगवेगळे विषय उपस्थित केलेले. सभागृहात ते वारंवार बोलत असतात. अण्णांनी काहीच केलं नाहीये. त्यांना हे 288 आमदार टॅकल करणं, विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीत बसून, अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष असतात. उपाध्यक्ष जर खुर्चीत बसले तर भास्कर जाधव, तुमचे 101 असे आमदार आहेत अभ्यासू प्रचंड, ते उपाध्यक्षांची म्हणजे अध्यक्षांची कोंडी करू शकतात. त्यावेळेस अण्णा बनसोडे काय भूमिका घेणार? कारण त्यांना विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात जी नियमावली आहे ती पण अवगत नाहीये. त्याचा त्यांना अभ्यास करावा लागेल सुरुवातीला. आणि या लोकांना कसं टॅकल करायचं हे सुद्धा अण्णांनी एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की अजितदादाचा पचका व्हायला नको. एवढी काळजी त्यांनी घ्यायला. पण ऐक, अण्णा बनसोडेंची जमेची बाजू सांगतो. आपण नेहमी त्यांच्यावर टीका करत होतो इलेक्शनच्या अगोदर, नाही का? सगळीकडे असंच रान पेटलं गेलं होतं की उमेदवार बदलावा. कारण प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की अण्णांनी काय डेव्हलपमेंट केलेलं नाही. आणि आपण सगळ्याच असं म्हणतो की ते कधी भेटत नाही, फोन उचलत नाही, अशा अनेक गोष्टी होत्या. पण तरीही अण्णांचं नशीब असं म्हणावं लागलं, अण्णा बनसोडे पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यात नशीबवान नेता असं म्हणतायत. सगळ्यात नशीबवान नेता, काहीच केलं नाही तरी एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसले. नाही का? हे काही गोष्टी स्टार असतात म्हणून त्यांचे स्टार जोरदार आहे. त्यांनी सगळ्यात एक फक्त महत्वाचं सांगतो की अण्णा बनसोडेंवर तुम्ही कितीही टीका करा, काहीही बोला, ते तुम्हाला काहीही बोलत नाही. ते काय कोणाला तरी पोर्टलवर बसवायचं, कुठल्या तरी पोर्टल चालू करायचं आणि तुमचे फोटो लावावे, शिवाय घालावे, असलं कामही करत नाही. तुमच्याबद्दल तुम्ही कधी ऐकणार नाही की कुठेतरी अण्णा बनसोडे काहीतरी वाईट बोलले. ते काही बोलत नाही. कदाचित हे शिकण्यासारखं आहे त्यांच्यापासून की आपण जर शांत राहिलो, लोकांना किती काही बोलू दे तरी आपला विजय होऊ शकतो. बरोबर आहे. आपण निवडणूक काळामध्ये त्यांच्यावरती टीका करत होतो, ती विकास कामासंदर्भात होती. विकास कामं भोसरीमध्ये पाहिले तर महेश लांडगे यांच्याकडे कामाची मोठी जंत्री आहे. पलीकडे लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने विकास कामं केलं त्याची मोठी यादी सांगतात. तसं पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकही काम सांगता येत नव्हतं. त्या अर्थाने आपण टीका करतो. वैयक्तिक टीका नाही, वैयक्तिक टीका बिलकुल नाही, त्याचा काही संबंध नाहीये. आता ते उपाध्यक्ष झालेले आहेत, आता ते फार पुढे गेलेले आहेत. त्यांनी पहिला तर फोन उचलावा. आता समजा पिंपरी चिंचवडकर फोन करतात, ते फोन उचलावा. अण्णा प्लीज फोन उचला आता तरी, आहे का नाही? फोनच उचलत नाही, पहिलं रिटर्न कॉल करत नाही. कसं होणार आपलं?
आता तरी त्यांना खूप मोठी संधी आहे. पिंपरी चिंचवडच्या फोन करतील, आपल्या समस्या मांडतील, फोन तरी तुम्ही घ्या. भले काम करू नका, ऐकून तर घ्या अण्णा. पूर्वी कसं होतं की पूर्वी ते फक्त आमदार होते. आता उपसभापती, आमदारांचं एखाद्या वर्तमानपत्राला डबल कॉलमची बातमी असायची. आता उपाध्यक्ष म्हणून ते जर बोलले तर वर्तमानपत्रामध्ये त्याचा ठळक मथळा होऊ शकतो. कदाचित पहिल्या पानावरची मोठी बातमी सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे त्यांना बोलताना 4 वेळा विचार करूनच बोलावं लागेल, अभ्यास करूनच. आणि त्या पदाला साजेसच काम करावं लागेल. काल ते जे बोलले की अजित पवार मुख्यमंत्री लवकरच पाहायला मला आवडेल, आणि हे सिरियस स्टेटमेंट, ते सिरियस स्टेटमेंट आहे. त्या अर्थाने आपण आता हे बोलतोय. आणि अजित पवार मुख्यमंत्री झाले तर राज्याचा तसा फायदाच आहे. पुणे जिल्ह्यात 100%, पिंपरी चिंचवडचा त्याच्याहून डबल फायदा आहे. पण अजित पवारांना भाजप मुख्यमंत्री करेल का? करायचं झालं तर ती राजकीय खेळी असेल का? एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी म्हणून त्यांना पुढे काढतील का? हे सगळे पुढचे जर तरचे प्रश्न. राजकारणात काय खाल्लं ते आज आठवत नाही. कालचा निर्णय आज नसतो. स्टेजवरती जी भाषणं असतात ती प्रत्यक्षात येतात अशी नाही. दिलेली आश्वासनं ही कर्ज माफी दिलेलं आश्वासन होतं. काल अजित पवारांनी सांगितलं, अर्थमंत्र्यांनी, कर्ज भरायला, हप्ते भरायला सुरुवात करा. बँकाने नोटिसा काढल्यात. त्यामुळे राजकारणात निवडणूक काळामध्ये जी चर्चा झाली, प्रचार झाला, तो प्रत्यक्षात तसं काही नसतं. कोणाचं नशीब कधी उजळेल काही सांगता येत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईल वाटलं होतं का तुला? डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. अजित पवार केव्हा मुख्यमंत्री? अण्णांचं पण नशीब उजळलं ना जबरदस्त. कहां से कहां चले गए अण्णा. एवढं अण्णा आपण हीच अपेक्षा करू की अण्णा खूप चांगलं काम करतील. येस येस येस. आणि पिंपरी चिंचवडचं नाव लौकिक अजून करतील. धन्यवाद मनोज.